बाप्पा बाप्पा, रुपेशजीनं म्हटलं गाडीच्या चाब्या इथंच विसरून गेले. आणि ते तर म्हटलं वावरात चालले होते. आणि यायले चाब्या गिब्या दिसल्या नाही काय? समोरच्या समोर राहते म्हटलं, पण यायले काही दिसत नाही. फक्त भांडणं करायला दिसते, भांडणं करायसाठी. कालपासून म्हटलं असं तोंड फुगवलं, फुगाऱ्यासारखं तोंड फुगवाले. एक शब्द नाही बोलून राहिले, बोलाले. झालं, बोलले, माफी मागितली, झालं. त्याला काय धरून ठेवा लागते काय? नुसते चिडचिड चिडचिड करते बाप्पा. आणि काय बोलून राहिले होते पटर पटर. मग आई बाबा समोर म्हटलं भलंच तोंड फुटलं येईल, तोंड फुटासाठी. त्या माय बहीण ही चाबी कुठं ठेवून दिली गाडीची? दिसून नाही राहिली ना, काही नाही. तिकडे पाहिलं म्हटलं, हॉलमध्ये पाहिलं, तिथेही नाही दिसली. कुठं ठेवली आणि कुठं नाही, लक्षातच नाही येऊन राहिलं. काय पाहून राहिले हो तुम्ही? रुपेशजी, काय पाहून राहिले? किती वेळचे म्हटलं इकडे तिकडे करून राहिले. मी इथं उभी आहे, विचारा ना मला काय पाहून राहिले तर. काय हरपलं तुमचं? मग काही हारपो का तिकडे म्हटलं गड्ड्यात पडून जाव. मी तुझ्यासोबत बोललो काय? मला पाच असन तर मी पळीन, नाही पाच असन तर नाही पळीन. तू हे काम कर, मी मग काम करतो. बस ना बस ना, झालं असन ना. किती दिवस पुरवता पूर्वासाठी? झालं आता. मागितली सगळीची माफी म्हटलं. सगळ्यांना माफ करून दिलं आणि तुम्हालाच मोठा येऊन राहिला, जोर येऊन राहिला भांड्यासाठी. काऊन भांड्याचं मन करून राहिलं का तुमचं? भांड्याचं मन मायानी करत मला नाही येत म्हटलं दोरे. ते पागलखान्यात कसे पागल असते, ते दोरे पडते ना म्हणते. तसे दोरे नाही येत म्हटलं मले. मी नाही पागल, तूच आहे पागल. मी काय राहीन मग पागल? पागल राहिले म्हटलं. मी काय अशीच करतो काय? झालं गेलं विसरून जा लागते आणि नव्यानं सुरू करा लागते. नुसतं म्हटलं कालपासून तोंड फुगून बसले तर. आणि शोधून काय राहिले तुम्ही पहिले हे सांगा. काय शोधून राहिले तुम्ही? माय बहीण चाबी नाही दिसून राहिली ना, कुठं ठेवली कुठं नाही गाडीची. तर मला वावरात जायचं आहे ना. म्हणून तर म्हणून राहिली तुम्हाला, मला सांगा म्हणून काय हरपलं तुमचं काय नाही. सारा गावभर फिरून राहिले, सारा घरभर फिरून राहिले. आणि मला नाही विचारून राहिले ते काय तिथंच काय चाबी. मला तर आत्ताच दिसली. ते मी म्हटलं हे बाहेर गेले आणि चाबी घेऊन नाही गेले का गळ्या? तर अशी विचारच करून राहिली होती मी. तर तुम्ही आले तेवढ्यात. ते काय समोरच आहे, चाबी घेऊन घ्या ना. हेडच्या माय बहीण समोरच राहते आणि मला नाही दिसत. मला दिसायला सारं हिनं म्हटलं माझा दिमाग सारा हे करून टाकला, खराब करून टाकला म्हटलं. स्वतः म्हटलं मी कुठं सामान ठेवून राहिलो आणि कुठं पाहून राहिलो पाहासाठी. या बायकोनं मला पागल करून सोडलं, पागल करायला. काय बडबड करता हो? काय बडबड करता? माझ्यासोबत बोला ना, काय बोलता तर. माझ्यासोबत तोंड फुगवता आणि तिकडे तोंड करून पटर पटर करता. हे पाय रश्मी, तुला भॉईसबाजी करायला म्हटलं पूर्ण दिवस पडलाय. तुझ्याजवळ काही कामधंदा आहे नाही, पण मला लय काम आहे म्हटलं. मला लय पाहा लागते, मला वावराचं पाहा लागते, घरचं पाहा लागते. रुंजनच्या इकडे एखादा चक्कर मारायला लागते. 2-2 ट्रॅक्टर उभे आहे म्हटलं, त्याच्यावर मजूर लावा लागते. एवढं नागर फंटन ते घेतलंय, ते लावा लागते लोकांच्या वावरात. तुले काय आहे, फक्त तेवढं स्वयंपाक करणं आहे आणि जास्तीच्या गोष्टी करणं आहे. माझ्या मागं 10 काम आहे म्हटलं. आणि आता तू एवढी काही मला फुरसत आहे नाही. मी चाललो म्हटलं. तू करत बस एकटीच बडबड. कामाची धामाची बडबड करतं, त्याला लाज नाही राहत ना, काही नाही राहत. पाय राहते ना, हात राहते त्या बडबड करायला. नवरा म्हटलं डोंबडात आहे, पण भल्ला गुन्हाचा आहे, गुन्हाचा राहिले. दुसऱ्या बाईचे नवरे म्हटलं मागं फिरते, मागं फिराले. इथं तर जरासं काही झालं का बस तोंडच फुगून बसून जाते, तोंड फुगवाले. जाऊ दे, फुगवते तर फुगवते. मी माझ्या ताळजोड लावतो. पण हे आतेबाई दिसल्या नाही म्हटलं. आत्या दिसल्या नाही ना, तिकडे पाहतो पहिले जाऊन. कुठं आहे कुठं नाही, जराशी बोलतो. आता बोलणं करून राहिली कालपासून, जमूनच नाही राहिलं बोलणं मग आता. पाहतो जराशी जाऊन काय करून राहिला काय नाही तर. हो ना, येतो ना मी. काय म्हण मला, किती दिवस झाले आता? ये ना आता, लय दिवस झाले, 15 दिवस होऊन राहिले असून तू गेली तो. त्या सुनाली काही बरोबर जमत नाही. तू राहिली घरात, घराले घर पण राहते. त्या सुना मला विचारते काय करू बाबा सांगा भाजी, काय करू बाबा सांगा भाजी. मी काय सांगू त्याले? हवं तर सांगून देत जा ना, सांगून देत जा. मी कशी सांगतो, सांगून द्यायचं आपलं. हे करा ते करा करतेत ना त्या. दोघी जणी ड्युटीवरून येते म्हटलं आणि करतेत म्हटलं सगळे कामं. त्याला सांगून द्यायचं की याची भाजी कर, त्याची भाजी कर. आता तसंच चालू आहे, सांगून तर राहिलो. पण आता त्या पुरीला काही जमून नाही राहिलं दोघीलाही. आता तू घरात राहतो तर किती काही उरलं सुरलं सगळं निपटून घेतो. आता त्या बिचाऱ्या बाहेरचं करून का घरचं करून मग करतेत तरी त्या म्हणा. ये ना आता. ना आता घरी सुनं लागून राहिलं. आता भेटली ना, आता कशी आहे तब्येत कशी आहे म्हटलं तुझ्या भावाची? बरी आहे आता? हो बरी आहे ना, बरी आहे. तर मी विचार करूनच राहिली होती तसा. मग विचार केला का रक्षाबंधन होऊ देतो म्हटलं आणि मग येतो म्हटलं. आल्यासारखं आता राहिलेच किती दिवस रक्षाबंधनले. मग अजून या लागून मले. नाही तर मग येणं काही जमणार नाही तिथं आली तर मी. मग तेच म्हटलं पोस्टानं राखी पाठवा लागन दादाले. आता आलीच एवढ्या दूर तर थांबून जातो म्हटलं. नाही, ते सगळं काही तुझं बरोबर आहे. पण म्हटलं आता लय दिवस झाले ना. लय दिवस झाले. आता तुझ्या भावाची तब्येतही चांगली लागून राहिली ना. येऊन जाईन तोही. येऊन जाईन उभ्या
तुला भेटायला म्हटलं इकडचंही पाहा लागते, माझी तब्येत काही बरोबर नाही आहे. हं? आता त्या सुनवाईला काय उठवाव, सकाळी सकाळी मला ड्युटीवर जा लागते. बस आहे तो, हां बससाठी म्हटलं सकाळीच जा लागते पहाटेत. आणि त्या बिचाऱ्या जाते तर त्याला काय उठवायला चांगलं वाटते काय? चहा नाही भेटून राहिला सकाळचा, काही नाही भेटून राहिला, तब्येतही खराब झाल्यासारखी लागून राहिली. तू तिकडे आहे, सुनवाईला काय म्हणणार आहे मी? तू येऊन जाय घरी, मग पाहू आपण रक्षाबंधनचं. जमलंच तर मी घेऊन जाईन मग तुला उभ्या उभ्या. अहो तुम्ही असेच म्हणता आणि कवा सांगता तुम्ही? म्या म्हटलं माझ्या रुपयाच्या लग्नात नाही आले म्हटलं तुम्ही, एकुलतं एक होतं माझ्या भावाचं पोरगं म्हटलं, तेव्हा तर नाही आले तुम्ही, तर काय मला राखी बांधायला आणान म्हटलं. तुम्हाला तर बस घर 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 घरच दिसते. 2-4 दिवसासाठी या तर येणं वापस येणं वापस येणं वापस बस अशीच करता तुम्ही. बरं पाय तुम्ही, सांगतो दादाले जातो म्हणून काय म्हणते तर दादा, आणि मग लावतो तुम्हाला फोन. बाकी घरातले कसे आहेत? पोरं सुना कशा आहे, त्याच्या तब्येत पाणी चांगले आहे? हो हो चांगले आहे ना, सगळे चांगले आहे. बस आता तू येऊन जाय, मग घराली घर पण येऊन जाते. बरं बरं पाहतो ना. अमाय, ह्या ननदबाई कोणासोबत बोलून राहिल्या फोनवर? मला तर लय वेळचा आवाज येऊन राहिला, कोणासोबत बोलून राहिला एवढाला वेळ? बोलत तर नाही त्या. फोन आला का 2-3 मिनिट बोलते आणि ठेवून देते. किती वेळचा फोन लागला यायच्या कानाले? कोणाचा फोन आला? काजी ना पप्पा, कोणाचा रान कोणाचा नाही तर मी विचारतो येईल. चेहऱ्यावर जराशी परेशानी दिसून राहिली. हो ना हो, ठेवा. अरे ननदबाई, कोणाचा फोन होता? लय वेळच्या बोलून राहिला तुम्ही. कोणाचा फोन होता म्हटलं? आणि तुमच्या चेहऱ्यावर जराशी परेशानी दिसून राहिली फोन आल्यावर. काही नाही हो वहिनी, यायचा फोन होता ना, यायचा फोन होता म्हटलं. म्हणे ये म्हणे घरी म्हणे. आता मी म्हटलं एवढ्या दिवसाच्या बाद आली मी आता, तर म्हटलं रक्षाबंधन झाल्याच्या नंतर जाईन म्हटलं. तसं तर माझं मन होतं, पण आता म्हटलं तोंडासमोर रक्षाबंधन येऊन गेलं, तर म्हटलं पहिले रक्षाबंधन निपटून घेतो आणि मग चालले जाईन म्हटलं, लागन तर दुसऱ्याच दिवशी निघून जाईन म्हटलं. पण पहा आता फोन केला ना, आता म्हणते येऊन जाय म्हणते. घरात काही जमून नाही राहिलं म्हणते. आता कसं करू मी? एक मन इथं राहिले आणि एक आता ते न असं म्हटलं तर आता झालं आहे. करू कसं मी? ते एकदम असं याच्यातच पडून गेली, पेच्यातच पडून गेली. हाव काय असे म्हणे काय ते असं? पण हो ननदबाई, आता तुम्ही एवढ्या दिवसाच्या बाद आल्या म्हटलं, आता रक्षाबंधन करून घ्या. आल्यासारख्या म्हटलं, भावाच्या यानं आल्या होत्या की नाही तुम्ही? मस्त रक्षाबंधन करून घ्या मग जा. हो ना, पण ते ऐकून नाही राहिले होते ना. ये म्हणे आता म्हणे तब्येत गिब्येत त्याची थोडीशी बरी नाही वाटून राहिली म्हणते, तर म्हणे येऊन जाय म्हणे. आता त्या सुना कशा, आता दोघी जाते, दोघीलाही म्हटलं ड्युटी आहे म्हटलं. एक जाते ऑफिसले आणि एक आहे शाळेत. तर शाळेवाली तर जाते म्हणा 11 वाजता आणि ते ऑफिसवाली जाते 10 वाजता. आणि यायचं जाणं आहे, आता हे टीचरच आहे ना, तर यायचं जाणं आहे म्हटलं लवकर, कारण की याची 7 वाजताची शाळा असते आणि तिथून एका खेड्यावर आहे त्याची शाळा, तुम्हाला तर माहीतच आहे. तिथून म्हटलं बस पकडून जायला म्हटलं 1.5 तास लागते. तर ते पहाटेच्या 5 वाजताच्याच बसनं जाते म्हटलं ड्युटीवर. आणि सुनवायला उठते का व एवढ्या सकाळी? उठायला नाही पाहत ना. तशा तर म्हणा माझ्या सुना ऐकते, असं गिसं काही नाही आहे. त्याला म्हटलं का बा करून दे जा, तर करते त्या. पण कसं आहे आता चांगलं नाही वाटत आहे की नाही? कधी कसं राहते माणूस, कधी कसं राहते. आणि बिना आंघोळीशिवाय मग स्वयंपाक खोलीत जाणंही चांगलं नाही वाटत आहे नाही का आता? म्हणून नाही काय मग मी त्याला म्हटलं होतं का उठव जा नका म्हटलं, त्याला करू दे जा म्हटलं आरामानं, आपला 1 कप चहा करावं म्हटलं आणि चाललं जाऊ म्हटलं. तर हो म्हणे, पण आता ते वाकी होऊन राहिले असेल ना. मी राहिली तुम्ही जराशे 2 पोळ्या टाकून देतो त्याला, त्याचा डबा बांधून देतो, चहा करून देतो, ते निघून जाते. त्याच्यानंतर मग सुना उठते. मग सुना उठला की ते सगळं सांभाळून घेते, पुन्हा स्वयंपाकही करते, मग सगळं काही करते, सगळं करून जाते म्हटलं. ते ऑफिसलाही सगळं करून जाते आणि त्या ड्युटीवरही सगळं करून जाते. मग आपल्याला काही टेन्शन राहत नाही. मग आपल्याला आपल्या नवऱ्याचं तर करावंच लागन किती काही म्हटलं तरी. आता सुनवायऱ्या काय एवढं करते काय? हळदीच्या पार्टीच्या अंगावर टाकणे चांगलं नाही आहे ना, आहे नाही काय? मग तेच घरात क्लेश होते म्हटलं, तर आपण आपलं पहिलेच्या पहिले निपटून घ्या लागते. तर मग मी अशीच करत असतो, मैच्या पाहुण्याचं मीच निपटून घेतो. त्याच्यावर काही सुनवायरीवर काही टाकत नाही का उठावं 5 वाजता डबा करून द्या का काही. मी माझ्या नवऱ्याचं सगळं करून देतो. आता मी इकडे आहे तर त्याची वाकी होऊन राहिले तिकडे, त्याच्यानं म्हणते तू येऊन जाय म्हणते. पण एक वेळा म्हटलं तुमच्या भावाच्या कानावर टाकून द्या गोष्ट, नाही तर ते म्हणन मला वेळेवर म्हणते म्हणून. पण कावतही म्हटलं आता नागपंचमी तर तोंडावरच येऊन राहिली आणि तुम्ही आताच चालले म्हणता सणावाराच्या समोर. काय झालं? कायच्या गोष्टी चालू आहे दोघी नंदा भावसाईच्या? अरे दादा आला काय तू? काय म्हटलं आता तुझ्याविषयीच गोष्ट चालू होती. मायाविषयी काय झालं? अहो पहा ना जायचं म्हणून राहिल्या आता ह्या. आता ननदबाई म्हटलं जायचं म्हणून राहिल्या, सांगा तुम्ही आता. आता म्हटलं नागपंचमी आहे, पण नागपंचमी आहे, मस्त 15 ऑगस्ट आहे, मस्त साजरी करू आपण. समोर किती मस्त झेंडावंदन होते,
आणि त्याच्यानंतर ह्या गेल्या असत्या. तर म्हणते पाहुणीचा फोन आला म्हणते, म्हणून राहिले म्हणते का येऊन जाय म्हणून. तेच मन नाही जासाठी. ते म्हणते रक्षाबंधन गिंधन होईल त्याच्यानंतर जाईन म्हणते मी म्हणते. हो काय, पाहुण्याचा फोन आला होता काय? असं असं. मग बाई म्हणणे आहे तर राहू दे ना. राही ना, अजून राह 8 दिवस राहून जाय. सगळं निपटून जाते 8-10 दिवसात. मग चालली जाजो. एवढ्या यानं तर आली तू किती दिवसाच्या बाद, आणि आता आली आणि चालली. तशी तर येत नाही 3-3, 4-4 वर्ष. तुला काही फुरसत भेटत नाही, तिचा पाहुणा काही आणून सोडत नाही. राह ना बाई, राह ना. रक्षाबंधन करजो, त्याच्यानंतर चालली जाजो. अरे दादा, मग मन होतं राहासाठी, पण काय करू आता. त्याची तब्येत नाही का चांगली नाही लागून राहिली म्हणते. आता सकाळी सकाळी उठणं, ड्युटीवर जाणं आणि स्वतःच करणं सगळं काही. हसून वारीला थोडासा उशीर होते. त्याच्यानं नाही काय त्याला दगदगून राहिली असं. आता ह्या वयात जास्त दगदगही चांगली नाही आहे ना. आणि मनानीले म्हटलं म्हणून तर हे म्हणून येऊन नाही राहिली म्हणून. अहो नानात बाई, तुम्ही काय काळजी करता. मी येईले फोन लावायला सांगतो म्हणून. राहू द्या म्हणून, रक्षाबंधनच्या नंतर पाठवून देईन म्हणून. लागन तर रुपयासोबत चालले जा. रुपया सोडून देईन तुम्हाला. 1 दिवसात जाणं आणि 1 दिवसात वापस येणं. हो 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 बाई, हो बाई, बरोबर म्हणून राहिली पंचफुला. थांबून जाय ना, थांबून जाय. नाही तर मग तू म्हणत असशील तर मी फोन लावतो आणि म्हणतो त्याला करा उद्या म्हणून रक्षाबंधनपर्यंत. नाही दादा, जर मी असं म्हटलं ना तर मग म्हणून का आईचं म्हणणे आहे म्हणून, भावाला सांगते म्हणून फोन लावून सांगाले. आता म्हटलं वयही झालं तरी नवरा नवराच राहते किती काही म्हटलं तरी. म्हातारपण येऊन राहिलं तरी. आणि जाऊ दे ना, आता काय जाणंच आहे ना. आजही जाणंच आहे आणि उद्याही जाणंच आहे आणि 8 दिवसाच्या नंतरही जाणंच आहे. आणि जमलं तर म्हणते आणून घेईन म्हणते मग रक्षाबंधनला म्हणते उभ्या उभ्या. आता काय माहीत आणते का नाही आणत. तर आता म्हटलं हे काही सगळं काही निपटून जाते, मग मी घरी जायची तयारी करतो. नाही तर तिकडे मग फालतूच त्याची तब्येत खराब होऊन जाईल. तर मला निले म्हटलं म्हणून याचं आणि हे आली नाही म्हणून. आईले मग काळजी नाही आहे म्हणून. असे म्हणून मग मला. आणि तुम्हाला तर माहीत आहे त्याचं स्वभाव चांगले आहे तर चांगले आहे, नाही तर मग ते कोणाची ऐकत नाही. मग तर एक वेळा बोलायला बसले का काहीच नाही. मग समोरच्या व्यक्तीला चुपचापच राहा लागते. म्हणून राहिली मी. म्हटलं आजचा दिवस थांबतो म्हटलं, उद्या संध्याकाळच्या बसनं म्हटलं चालली जाईन म्हटलं. मग एका दिवसाचा प्रवास आहे, मग परवाच्या दिवशी सकाळी पोहोचून जातो मी. बरं बरं, आता आलीच होती तर थांबायला लागत होतं, पण आता नाहीच म्हणून राहिले पाहुणे. बरं ठीक आहे ना, जाय ना तू. जाय तू. तुले रुपयाला पाठवू का तर? रुपयाला पाठवू का म्हटलं सोबत? नाही त्याला कायले धाडता. त्याच्या मागंही किती काम आहे. आता तो इकडे दगदग करन का तिकडे दगदग करन. जीव झाला त्याचा लहान, आतापर्यंत काही केलं नाही आणि आता सगळं काम अंगावर येऊन गेलं. नाही, आतापर्यंत पाहिलं त्यानं. आता मला जा लागून कामात, मला घुसा लागून जरासं. आता माझी तब्येतही बरोबर लागून राहिली. आता पाहा लागून त्यानं कसं काय केलं कसं नाही. मला ध्यान द्यावं लागून ना आता वावरा शेतात. आता केला ना आराम. आता लय दिवस झाले आराम केला. तर एवढ्या दिवस मला काही घरात गमत नाही. पण आता तब्येत बरोबर नव्हती तर म्हटलं आता तब्येतच चांगली करून घ्या. आणि जरासं त्याच्यावरही भार द्यायचाच होता. सांभाळते का नाही सांभाळत. पण मग पोरकं म्हटलं परीक्षेत खरं उतरलं, एकदम मस्त उतरलं. हो ना दादा, हो बरोबरच बोलून राहिले तुम्ही. बरं पंचफुला, मी जातो जरासा आराम करतो. बरं करा तुम्ही आराम करा. मी चहा घेऊन येतो. चहा घेऊन येतो. सुनीले सांगतो चहा करायला. हो हो हो. वहिनी, काय झालं ननदबाई, बोला ना. का हो वहिनी, तुम्ही एका गोष्टीवर ध्यान दिलं काय म्हटलं? दिलं काय तुम्ही ध्यान? कोणत्या गोष्टीवर म्हणून राहिला तुम्ही? म्हटलं तुमची सून, म्हटलं मी आली तेव्हापासून कशीची कशी भाजी, पोळ्या हे कोड्या ते कोड्या, आणि कसं बनवून राहिली होती जेवण. चहात म्हटलं नुसतं पाणी ढळढळ. आणि आता पाहिलं काय तुम्ही? म्हटलं रात्रीचाही स्वयंपाक आणि सकाळचाही स्वयंपाक किती मस्त बनवला तिनं. हो गड्या, मला तर लक्षच नाही राहिलं. मी म्हणत होती तरी, पण कामात मी काय ध्यानच विसरून गेली. हो खरंच मस्त जमवलं होतं तिनं. स्वयंपाकही भल्ला मस्त केला होता. पहा बरं, करता येते तिले सारंच येते म्हटलं. पण नाही का जीव काढते ते सारं येते तिले. लग्नाच्या नंतर म्हटलं असंच म्हणे मसाले भात करा तर म्हणे मला करता नाही येत म्हणे मसाले भात म्हणे. मी तिला एक वेळा दाखवलं ना, त्याच्यानंतर अशी मस्त करे मसाले भात. त्याला रुपयाला लय आवडते. मस्त गोबी आलू वाटाणे गिटाणे टाकून म्हटलं भला मस्त त्याला आवडते. पोट भरून खाते तो मसाले भात. तर म्हटलं मी तिला दाखवला का बाई असं करा लागते. ते म्हणे आमच्या इथं काही खात नाही म्हणे कोणी म्हणे. तर मग मी म्हटलं करतच नसेल तर काय खात असेल माय. केलं तर कोणी खाते. तर कायचं एक वेळा दाखवलं ना तर भली मस्त करते ते. पण नाही का जीवखाडीच मोठी आहे, काय करा. आता पहा ना, ते काल म्हटलं बाजूवाली आली होती, किती गराने करून राहिली होती तिचे. पण चांगलं नाही वाटत आपल्याला. आपली सून होय किती काही म्हटलं तरी. आजूबाजूचे कामीन आपल्याला एक आपली सून कामीन. आपण तिची प्रत्येक गोष्टीवर म्हटलं पडदा टाकतो.
का जाऊ दे बा, जाऊ दे, आज नाही उद्या सुधरण, उद्या नाही परवा सुधरण. पण आता असं वाटून राहिलं मला का तिच्या आईनं समजावलं ना तर ते खरंच सुधरून गेली असं. काय माहीत बाप्पा सुधारली का नाही सुधारली तर. पण स्वयंपाक तर मस्त केला होता. स्वयंपाक मला आवडला. भाजी मस्त, पोळ्या मस्त म्हटलं, दोन्ही भाज्या बनवल्या पण मस्त बनवल्या म्हटलं. शिराही केला तर तोही मस्त केला. हां, एकही म्हटलं चुकणी निघाली तिच्या स्वयंपाकात. आणि एवढ्या दिवसापासून आता 15 दिवसापासून ते स्वयंपाक करून राहिली. हां, तर तुम्ही लक्ष दिलं. ढलं पाणी, हां म्हटलं आलू कच्चे असं खाऊ घालून राहिली होती तुमची सून का जसे आपण काय ढोर जनावर होय. काल तिचे मायबाप आले आणि तिनं समजावलं आणि सगळ्याची माफी मागितली तर काही काय एका दिवसातच काय सगळा स्वयंपाक येऊन गेला काय. हां, स्वयंपाक आले सगळं स्वयंपाकही चांगला बनवला. आणि चहा पाहिली का तुम्ही? अशी घट्ट चहा बनवलं म्हटलं तिनं. काल मला 5 वाजता आणून दिली तर आणि मला भल्ली लाडी गोडी लावून राहिली होती. आत्या कपडे घडू करून दिले मले, ठेवून दिले माझ्या बॅगीत. हां, म्या म्हटलं गड्या एवढ्या दिवसाची तर हे एवढी चांगली राहिली नाही माझ्यासोबत. हां, आता म्हटलं इले कसं काय एवढं हे येऊन राहिलं, पाळणं येऊन राहिलं. मग मॅम म्हटलं जाऊ दे, सुधारली असं तर चांगलंच आहे. हां, पोराचं म्हटलं जीवन बरोबर चालन, त्याचा संसार म्हटलं जागेवरीन आहे नाही काय. आपल्याला काय आहे लेकरं चांगले दिसले म्हणजे बस झालं. हो ना, बरोबरच बोलून राहिला तुम्ही. हां बरं, मी नाही काय तिला सांगतो, चहाचं सांगतो मी तिला. मी पहिले पाहून येतो येणं चादर गिदर टाकली का नाही टाकली तर. हां, त्याला थंडी लागते, रव थंडी लागते म्हटलं त्याला पाहून घेतो पहिले, नंतर मग रश्मीला जातो आणि सांगतो चहाचं. बरं पहा ना आता, पहा काय म्हणतात तिले. हे रश्मी म्हटलं बिना कामाची कोणाला लाडी गोडी नाही लावत, मला सगळं माहिती आहे म्हटलं. मी तिला 2 वर्षापासून पाहून राहिली या घरात. मला माहिती आहे मैसून कशी आहे आणि कशी नाही. 50-100 वेळा तर तिनं माफी मागितली पण तिच्यात काही बदल झाला काय. 4 दिवस बदल होते तिच्यात आणि 5व्या दिवशी ते उतानी पडून जाते. लाडी गोडी लावली म्हणते, मग तिला काही गरज असन यायच्यासोबत. गरज असन म्हणूनच लावून राहिली, पण गरज कायची. यायच्या जोडून काय पाहिजे तिले. जाऊ दे, नाही तर अशी सहजच बोलली असं. हा, आता एवढं सगळं काही केलं त्याच्यासोबत, बिचारा आला एवढ्या दुरून. हां, त्याला कसं करून दिलं. आता ह्या म्हणे तुम्ही जाऊ नका म्हणे, तिलाच करू द्या म्हणे. हां, नाही तर आपली ननद काय आपल्याला भारी होते काय. आपण देऊ नाही शकत काय 2 पोळ्या टाकून. पण येईनं जाऊन दिलं ना. हां, स्वतःही खाल्लं, आम्हाला खाऊ घातलं ते तसं म्हटलं. बरं जाऊ द्या, आता मी पाहतो तिकडचं मग तिला सांगतो चहा करायला. अरे आत्या, तुम्ही इथं बसल्या काय? का बरं, मी तुमच्या रूमवर गेली होती म्हटलं आणि तिथं पाहून आली तर तुम्ही तिथं दिसल्या नाही. काल तिथंच होत्या की नाही तुम्ही, यावेळेस बसल्या तर म्हटलं आजही तुम्ही तिथंच असाल. तिथं गेली होती मी तुम्हाला शोधायला, तुम्ही इथं बसल्या. माय मला कायला शोधायला गेली ती बाप्पा तू तिथं? हां, काय काम होतं बाप्पा माझ्यासोबत? हां, तसं तर त्या मला 15 दिवसातून कधीच नाही शोधलं. एकही दिवस नाही आली तुम्हाला शोधायला. आणि आज एवढा कसा काय तुला हे येऊन गेला 4 वेळा तुम्हाला शोधायलाच फिरून राहिली. तुम्ही ना खूप मजाक करता आत्या. हां, आता तुम्ही पाहुणे होय ना ह्या घरचे, मी नाही पाहिन तर कोण पाहिन म्हटलं. आणि मी सून वैरी होय, मला तर पास लागलं ना. नाही, मी अशी बोलून राहिली होती तुम्हाला. म्हटलं तुम्ही ते साडी आणली होती की नाही, ते साडी आणली होती ते माझ्या हातानं म्हटलं गलतीनं मशीनीत पडली होती तर ते साडी काय आहे का तुमच्याजवळ का ठेवून दिली तुम्ही? असं साडी गोडीचं होय वाटते हे. हां, साडीसाठी होय. आता तू तर म्हणून राहिली होती त्या टाकली मशीनीत. हां, साडी खराब केली. आता ते खराब केलेली साडी देऊ काय तुले सांग? खराब केलेली देऊ काय म्हटलं साडी तुले? मग तू तिकडून नाही म्हणशील का मला म्हणून ह्या अशी साडी दिली म्हणून. काय साजरी साडी होती ते आणि साडी खराब करून दिली त्या. जाऊ द्या ना, झाली ना गलती, माफी तर मागितली मी तुम्हाला. पण मी काय म्हणून राहिली होती, म्हटलं मला साडी गिडी काही घालता येत नाही, मला जमत नाही ते साडी गिडी. आणि मला आवडतही नाही म्हटलं साडी घालणं, कारण की मायाकून म्हटलं चालणंही होत नाही आणि मायाकून कामही होत नाही. तर मी म्हणून राहिली होती आता तुम्ही आल्याच होत्या, तुमचं मनच होतं म्हटलं मला काहीतरी द्याले तर एखादा दागिनाच देऊन द्यायला पाहिजे होता. असं आता आली हे लाईनीवर. असं इले दागिना पाहिजे मग आता आहे ना. पण बाई रश्मी, त्या साडीची तर चवणी ठेवली व. दागिनाचं काय आहे, दागिना तर मी आता बनवून देतो. माझ्या फोनपेमध्ये पैसे आहे म्हटलं, मी ATM कार्डही आणलं, पैसे गिसे आहे माझ्याजवळ, पैसे गिशाची कमी नाही आहे. पण म्हटलं त्या साडीची तर काही हे ठेवली नाही. त्याला साडी खराब करून ठेवून दिली आणि दागिना म्या तुला द्या आणि त्या इथं तिथं टाकून द्या. आता सध्या काही देत नाही, आता नंतर येईन ना मी रक्षाबंधनले, तेव्हा घेऊन येईन तुझ्यासाठी काही ना काही.
भले वाटलं का तुम्ही मला द्यान एखादा दागिना. ते नाही आहे काय मग गळ्यातले मणी नाही का ते बरोबर लागून नाही राहिले. ते झोपीत गिपीत काय मी चपकले काय तर म्हटलं रुपेशजीले म्हटलं पैसे मागन म्हटलं मी एखादा पत्ता करतो म्हटलं त्याच्यात आणि मणी पाहिजे होते. मणी राहिली असती की नाही तर मस्त म्हटलं होऊन गेली असती गळ्यात पोत घालासाठी. तसे तर डोरले आहे म्हणा मये पण ते आता डोरले जरासे हे झाले ते आता पुराणी फॅशनसारखे झाले ते. तर म्हटलं ते राहू देतं म्हटलं मस्त एक डोरलं बनवतं म्हटलं लहान सुकलं आणि त्याच्या आजूबाजू मस्त मणी एखाद्या गिऱ्यांचे आणि 1-1.5 गिऱ्यांचं म्हटलं डोरलं छोटूसं असा विचार होता. पण जाऊ द्या आता तुमचं मन नाही आहे म्हटलं राहू द्या मग नंतर येसान ना तर मग नंतर पाहू आपण. बरं जाऊ दे ते मन आहे ना. थांब मग मी तुला 1 ग्रॅमचे मणी घेऊन देतो मग 1 ग्रॅमचे मणी टाकून देतो तुले. काय होईल 14-15 हजार रुपयाचे मणी देऊन देतो. तू त्याच्यात एखादं डोरलं करून घेजो पण करशील ना का टाकून देशील कुठंही. मला ना वाटलंच होतं तरी का तुम्ही म्हणान म्हणून तुम्ही म्हणान म्हणून का मी करून देतो. मला वाटलंच होतं म्हटलं तुमच्या मनात नाही का माझ्याविषयी काही हे नाही आहे म्हटलं काही काळा नाही आहे. तुम्ही लय चांगले आहे लय चांगले आहे. तुम्ही बसा बसा तुम्ही मी तुमच्यासाठी चहा करून आणतो. आता चहाची वेळ होऊनच गेली. मी पटकीने आणतो मस्त घट्ट घट्ट चहा करतो आणि तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. पण मनीचं जरा असं लक्षात ठेवजा. येतो मी येतो चहा घेऊन येतो. जमलं बाई माझ्या मनीचा ताळजोड लागला म्हटलं. आणि हो रश्मी चहा करशील ना तर ते सासरे आले म्हटलं. दादाही आला आणि वहिनी आहे आपल्या चौघीसाठी करून घेजो. रुपया तर गेला आता बाहेर चौघीसाठी करजो म्हटलं चहा नाही तर 2च कप मानशील. नाही आता तर सगळीला चहा पाचतो मी. 1 ग्रॅमचे मणी भेटून राहिले म्हटलं सगळीला चहा पाचतो आता मी. काय म्हटलं काही म्हटलं काय त्या नाही काहीच तर नाही म्हटलं. करतो ना मी करतो चहा करतो आणि आणतो घट्ट घट्ट करतो मस्त इलायची अद्रक दालचिनी टाकून मस्त 1 नंबर चहा करतो म्हटलं. बसा तुम्ही बसा. बसा ना बसा. काय रंगाची सून भेटली बाप्पा दादाले आणि वहिनीले. काय माहीत काय खुश झाली 1 ग्रॅमचं सोनं म्हटलं तर बरं झालं एवढं सोनं दिलं म्हटलं. माझ्या भावानं इकडून एवढं मोठं नेलं होतं आणि मायबापाच्या इथूनही एवढं मोठं आणलं. पण काय केलं काय मी अंगावर तर काही दिसत नाही. आणि 1 ग्रॅमच्या यानं म्हटलं किती खुश झाली ते. जसं तिला 1 किलो सोनंच देऊन राहिली मी. जाऊ दे पण कसंही असो चांगलं राहिलं घरदारात तर चांगलं वाटते. पैसा काय आहे 1 ग्रॅमच्या सोन्याची काही गोष्ट झाली काय आता. गोष्ट भाले. चला तर मग मंडळी आजची रजा मी घेतो तुमची. आता या व्हिडिओमध्ये एवढंच आणि भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाय पै द्या म्हटलं. चला मग आता जे राहिले होते उद्या काल जे नाव घ्यायचे राहिले होते त्याचे सगळेचे आपण नाव घेऊन घेऊ. चित्राताई जावरकर, फरजानाताई खान, लताताई गोरे, शुभदाताई गोठणकर, प्राचीताई मुळे, रत्नमालाताई तिरुलकर, रेखाताई मोहाडीकर, लताताई भरडे, मनीषाताई फोंदके, लताताई चौधरी, सुनीताताई सरोदे, दीपिकाताई भावसार, बबिताताई उईके, मृदुलाताई लंगारे, ज्योतिताई ओचलवार मानेवाडा नागपूर, विक्रम पाटील, सुधांशू लांडे, ज्योतिताई लारोकार नागपूर, नीताताई जाम सांडेकर, चंदाताई खापरे बदलापूर, रंजनाताई इंगोले, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, शोभाताई साबळे प्रशांतनगर अमरावती, सुनंदाताई नागरारे, स्वातीताई शिर्के, सुनंदाताई दुसाने, महाराष्ट्राची झक्कास कॉमेडी. तर या सर्व माता भगिनींचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत रजा द्या.